सोलापूर हे शहर जसे संतांची थोर पुरुषाची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे, तसेच अनेक ज्येष्ठ राजकारणाच्या व समाजसेवकांच्या लोकविधायक कार्यालाही त्या प्रसिद्धीच्या जोदात झालेला आहे. राजकारण समाजकारण हे परस्पर पूरक आहे. विशेषतः राजकारण हे समाजसेवा करण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जातं. या सोलापुराच्या प्रगतीत आणि विकासात अनेक थोर समाजसेवकांचा महत्त्वपूर्ण योगदान आहे. यापैकीच प्रभावी आणि उद्यमशील व्यक्तिमत्व आणि मोठ्या निष्ठेनं तळमळीनं समाजाचे प्रश्न सोडवण्याचा ध्यास घेतलेले राजकारणी माननीय सादिक महबूब नदाफ अर्थात कार्यकर्त्यांचे लाडके सादिक भाई त्यांच्या विचारांचा आणि प्रत्यक्ष कार्याचा हा संक्षिप्त आढावा. तर पाहायला गेलं तर राजकारणात घराणेशाही आणि वारसा असेल तरच सक्रिय होत आहे, तर याला सादिक भाई नदाफ हे अपवाद ठरतात. त्यांचा जन्म 21 एप्रिल 1985 मध्ये झाला. यांच्या कुटुंबात आई वडील व 2 भाऊ 1 बहीण असे होते. आई वडिलांनी अविरत कष्ट उपसून संसार यशस्वी केला. त्यांचे वडील स्वर्गीय महबूब मौलासाब नदाफ हे एक वायरमॅन होते, तर आई कौसर बेगम शिलाई मशिनीवर टॉवेल शिवून उदरनिर्वाह केला. आपल्या या आई वडिलांच्या या कष्टप्रद प्रवासातूनच श्री सादिक भाई नदाफ यांच्या मनात सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढण्याचा, राजकारण व समाजकारणात सक्रिय होण्याचा विचार रुजला. या सर्व प्रवासात मध्ये काय काम केले. भारतनगर मस्जिदेमध्ये ईद मिलादुन नबीच्या सणाच्या वेळी लहान मुलाचे नात कॉम्पिटिशन घेण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन शहर काझी यांच्या हस्ते करण्यात आला. सादिक भाई नदाफ यांनी मुलांना चांगल्या प्रकारे नात म्हणणाऱ्या मुलांना बक्षिसे देखील दिली. याच प्रकारे सादिक भाई नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करा. ट्रेनीचे दिवाबत्ती, प्रभागाची समस्या जाणून घेऊन प्रभागामध्ये साफसफाई ठेवून पाण्याचे अशा विविध समस्या जाणून घेऊन प्रभागामध्ये या समस्याचा निवारण सादिक भाई नदाफ यांनी पार पाडण्याचे काम केले. लोकांना दलित सुधारणा वस्ती अंतर्गत आयुक्त साहेबांना भेटून डांबरीकरणाचा रस्त्याचा काम मार्गी लावण्यात आला. अशी कामगिरी सादिक भाई नदाफ यांनी केली. प्रभागामध्ये अनेक लोकांचे राशन कार्ड नव्हते. अनेकांचे राशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ई-श्रम कार्ड, हेल्थ कार्ड मोफत बनवून देण्याचे काम सादिक भाई नदाफ यांनी केले. प्रभागामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती फॉर्म भरून देऊन शासनाची योजनेची जनजागृतीचे काम सादिक भाई नदाफ यांनी करून दाखवले. प्रभागामध्ये ब्लड कॅम्प घेण्यात आले. मोठ्या प्रमाणात प्रभागातील लोकांनी प्रतिसाद दिला. लोकांना आरोग्याविषयी जसे की डेंग्यू, मलेरिया, कोरोना, TB, हत्ती रोग, डेंटाप्लस यासारख्या भयंकर रोगापासून गोरगरीब लोकांच्या आरोग्यासाठी जनजागृती सादिक भाई नदाफ यांनी केली. त्यांच्या या सर्वोत्तम कामगिरीसाठी ब्लड कॅम्पने त्यांचा सत्कार करून अवॉर्ड दिला. कोविडच्या काळात जेव्हा सर्व संकटात होते, भीतीत होते, त्यावेळी व कोणत्याही संकटात धावून येणारे, माणुसकीची साथ दाखवत व वेळोवेळी संकटात असलेल्यांना साथ देणारे सादिक भाई नदाफ यांनी बेड, ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स घेऊन इथलेच नव्हे तर पुण्यातले, मुंबईतले पेशंटासाठी बेड उपलब्ध करून दिले. या चांगल्या कामगिरीबद्दल बॉलिवूडचे स्टार सलमान खानची पुण्यातील संस्थाने कोविड योद्धाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सादिक भाई नदाफ यांनी कोविडच्या काळात गोरगरीब लोकांना धान्य वाटप व कुटुंबाचं साहित्य, दूध वाटप करून देऊन माणुसकीची साथ दाखवली. सादिक भाई नदाफ यांच्या कार्याला सलाम. कोविडच्या काळामध्ये व्यापारासाठी दुकान उघडण्यासाठी कलेक्टर ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सर्व राजकीय लोकांना सोबत घेऊन दुकाने उघडण्यात आली. राहुल उद्देश संस्थेच्या वतीने हा जो उपक्रम या ठिकाणी केलेला आहे तो अत्यंत खरंच आनंदाचा आहे. गोरगरिबांना जे हेलपाटे मारावे लागतात, ते हेलपाटे मारण्याऐवजी त्यांनी एका छताखाली, एका ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी या कोविड-19 लसीकरणाचा जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी रॉयल बहुउद्देशीय फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सादिक भाई नदाफ यांचे प्रथमतः अभिनंदन व्यक्त करतो आणि आभारी आले. आणि कोरोनाच्या काळात सर्व दुकानदारांना नो मास्क, नो एंट्री पोस्टर, बॅनर, स्टिकर लावून जनजागृती करण्यात आली. तसेच शाब्दी सोशल ग्रुपतर्फे सादिक भाई नदाफ यांना कोविड योद्धाचा पुरस्कार देण्यात आला. समाजासाठी प्रत्येक वेळेस धावून जाणारे सादिक भाई नदाफ यांनी आसिफा या चिमुकली कतवा, उन्नाव, सुरत येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विरुद्धचे खटले द्रुतगती न्यायालयात चालवून नदाफ यांनी आसिफा या चिमुकली कतवा, उन्नाव, सुरत येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विरुद्धचे खटले द्रुतगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आक्रोश मूक मोर्चा व सिग्नेचर मोहीम घेऊन आंदोलन करण्यात आला.
आरोग्य विषयामध्ये लोकांचे